नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 29 मार्च 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत भारतासह मित्र देशांसाठी नुकतीच हॉर्मुझची सामुद्रधुनी ही खुली करण्यात आलेली आहे. या संदर्भात माहिती. बाब अल मंदेब ही सामुद्रधुनी नेमकी कुठे आहे आणि ही सध्या चर्चेमध्ये का आहे, या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. तसेच युसीसी लागू करणारे भारतातील दुसरे राज्य कोणते ठरलेले आहे, या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना. आपण एमपीसी लायब्ररी या यूट्यूब चॅनलवर मासिक चालू घडामोडी मार्च 2026 हा व्हिडिओ नुकताच शेअर केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी या कव्हर केलेल्या आहेत. त्यामधीलच महत्त्वाचे म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्यातील पुरस्कार, रणजी करंडक, रायसिना डायलॉग, इराण इस्रायल युद्ध, ऑस्कर पुरस्कार, T20 विश्वचषक, बीसीसीआय पुरस्कार, जागतिक आनंदी निर्देशांक, तसेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आणि अजून इतर काही महत्त्वाच्या चालू घडामोडी या आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ आवर्जून पहा आणि सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम कालचा एक प्रश्न, पीएनजी गॅस म्हणजे काय, हा मी कालच्या व्हिडिओमध्ये शेवटी प्रश्न विचारलेला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पाईपद्वारे घरात येणारा गॅस. विद्यार्थी मित्रांनो, सध्या पीएनजी, एलपीजी, सीएनजी हे असे वेगवेगळे जे गॅस आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि हे सध्या सर्व युद्धामुळे चर्चेमध्ये देखील आहेत. त्यामुळे यांचा लॉंग फॉर्म जो काही आहे हा देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भात चर्चा केलेली आहे. कालचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो देखील तुम्ही आवर्जून पहा. सर्वप्रथम दिनविशेष 29 मार्च 1942 क्रिप्स योजना ही आजच्या दिवशी जाहीर करण्यात आलेली होती. यामधील महत्त्वाचे मुद्दे म्हणजे संघराज्याची त्वरित निर्मिती व वसाहतींना राज्य हे यामध्ये नमूद करण्यात आलेले होते. 29 मार्च 1857 बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या 34व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने ईस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडलेल्या होत्या. 29 मार्च 1968 महात्मा फुले कृषी विद्यापीठाची राहुरी येथे स्थापना करण्यात आलेली होती. 29 मार्च 1982 NT रामाराव यांनी तेलुगू देसम पक्षाची आजच्या दिवशी स्थापना केलेली होती. 29 मार्च 1948 साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू नागनाथ कोतापल्ले यांचा आज जन्मदिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, WTOची 14वी मंत्रिस्तरीय परिषद ही कुठे आयोजित करण्यात आलेली होती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, याउंडे. तर WTOची 14वी मंत्रिस्तरीय परिषद म्हणजेच WTO म्हणजे काय, तर जागतिक व्यापार संघटनेची 14वी मंत्रिस्तरीय परिषद ही याउंडे, कॅमरून या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. लक्षात घ्या, कॅमरून हा आफ्रिका खंडातील एक देश आहे आणि याची राजधानी आहे याउंडे आणि या याउंडे या ठिकाणीच WTOची 14वी मंत्रिस्तरीय परिषद ही आयोजित करण्यात आलेली होती. या परिषदेचे अध्यक्ष आहेत श्री ल्यूक मॅग्लोअर मार्बा अंटांगना, जे कॅमरूनचे व्यापारी मंत्री आहेत. भारताचे नेतृत्व या परिषदेमध्ये पियुष गोयल, जे भारताचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री आहेत, त्यांनी केलेले आहे. यामध्ये कृषी सबसिडी, मत्स्य व्यवसाय अनुदान, ई कॉमर्सवरील मोरेटोरियम आणि जागतिक अन्न सुरक्षा यावर चर्चा अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न, हॉर्मुझची सामुद्रधुनी ही कोणत्या दोन भागांना जोडते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पर्शियनचे आखात आणि ओमानचे आखात. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या महिन्यात देखील आपण हॉर्मुझची सामुद्रधुनी ही या संदर्भात हे माहिती पाहिलेली आहे आणि ही सध्या मागील पूर्ण महिनाभर अत्यंत चर्चेमध्ये आहे. त्यामुळे या संदर्भात आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि नुकतीच एक अपडेट आलेली आहे, ती म्हणजे भारतासह मित्र देशांसाठी ही हॉर्मुझची सामुद्रधुनी ही खुली करण्यात आलेली आहे. आता नेमकी हे कोणते मित्र देश आहेत इराणचे की ज्यांना ही खुली करण्यात आलेली आहेत? तर त्यामध्ये आहे भारत, चीन, रशिया, इराक आणि पाकिस्तान. हॉर्मुझची सामुद्रधुनी आता नेमकी काय आहे आणि ते कोणत्या दोन समुद्रांना जोडते, या संदर्भात पुन्हा एकदा माहिती पाहूया. हॉर्मुझची सामुद्रधुनीचं ठिकाण आहे पर्शियन आखात आणि ओमान आखात यांना जोडणारी ही महत्त्वाची सामुद्रधुनी आहे. ही आशिया खंडात मोडते. उत्तरेस इराण, दक्षिणेस ओमान व UAE असे देश या सामुद्रधुनीच्या आहेत. याची लांबी आहे सुमारे 167 किलोमीटर, तर रुंदी आहे अवघे 55 ते 95 किलोमीटर. याची सर्वात कमी रुंदी ही 33 किलोमीटर एवढीच आहे आणि याची खोली आहे सरासरी 70 ते 100 मीटर. आपल्याला हॉर्मुझची सामुद्रधुनी या संदर्भात आगामी काळामध्ये 100% प्रश्न विचारण्यात येणार आहे.
पुढचा प्रश्न, बाब अल मंदेब ही सामुद्रधुनी कोणत्या दोन जलस्रोतांना जोडते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लाल समुद्र व एडनचे आखात. तर बाब अल मंदेब सामुद्रधुनी ही देखील अत्यंत चर्चेमध्ये आहे. बाजूच्या मॅपमध्ये तुम्ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आणि बाब अल मंदेब ही सामुद्रधुनी या दोन्ही सामुद्रधुनी पाहतच आहात. तर ही चर्चेमध्ये असण्याचं कारण काय? तर येथील हौती बंडखोर संघटना ही बाब अल मंदेब सामुद्रधुनी अडवण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. आता बाब अल मंदेब सामुद्रधुनी नेमकी काय आहे या संदर्भात माहिती पाहूया. तर ही तांबड्या समुद्राच्या म्हणजेच रेड सीच्या मुखाशी आहे. ही सामुद्रधुनी आशिया आणि युरोपला जोडण्याचं महत्वाचं कार्य करते. ही सामुद्रधुनी रेड सी आणि गल्फ ऑफ एडेन या समुद्रांना म्हणजे लक्षात घ्या, जे बाब अल मंदेब आहे त्याच्या उत्तरेला रेड सी आणि त्याच्या खाली गल्फ ऑफ एडन हे आहे. गल्फ ऑफ टियर्स म्हणजेच गेट ऑफ टियर्स म्हणजेच दुःखाचे द्वार म्हणून देखील या बाब अल मंदेबला ओळखले जाते. सुएझ कालव्याकडे जाणाऱ्या जहाजांसाठी बाब अल मंदेब हे महत्वाचे प्रवेशद्वार आहे. युरोप, आशिया आणि आफ्रिका यांच्यातील व्यापारासाठी बाब अल मंदेब ही अत्यंत महत्वाची सामुद्रधुनी आहे. भारताचा बराच व्यापार हा या मार्गाने होत असतो. जागतिक व्यापारातील 10 ते 12% माल हा यामधून जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, बाब अल मंदेब सामुद्रधुनी तसेच हॉर्मुझची सामुद्रधुनी या दोन्ही सामुद्रधुनी आपल्याला भूगोलाच्या दृष्टीने आणि आगामी परीक्षांच्या दृष्टीने आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि या संदर्भातची डिटेलमध्ये माहिती ही आपण आता पाहिलेली आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. युसीसी लागू करणारे भारतातील स्वातंत्र्यानंतरचे दुसरे राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गुजरात. तर समान नागरी संहिता गुजरातमध्ये नुकतीच लागू करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे युसीसी याला मराठीमध्ये समान नागरी कायदा असे म्हटले जाते. स्वातंत्र्यानंतर युसीसी लागू करणारे भारताचे दुसरे राज्य ठरलेले आहे गुजरात. पहिले राज्य ठरलेले होते उत्तराखंड, ज्याने फेब्रुवारी 2024 मध्ये समान नागरी कायदा हा स्वतःच्या राज्यामध्ये लागू केलेला होता. आणि आता दुसरे राज्य ठरलेले आहे गुजरात, मार्च 2026. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी विधानसभेमध्ये हे विधेयक मांडलेले होते आणि जे संमत देखील झालेले आहे. युसीसी म्हणजे काय? तर युनिफॉर्म सिव्हिल कोड. भारताच्या संविधानामध्ये कलम 44 मध्ये याचा उल्लेख देखील आहे. हे डीपीएसपी मध्ये म्हणजेच राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वेमध्ये समाविष्ट आहे. डीपीएसपी राज्यांसाठी बंधनकारक नसते, त्यामुळे संपूर्ण भारतात अद्याप हे लागू करण्यात आलेले नाही. आता गोवा राज्याबद्दल माहिती पाहूया. गोवा हे स्वातंत्र्यापूर्वीपासूनच युसीसी लागू असलेले राज्य आहे. म्हणजेच 1867 मध्ये पोर्तुगीज राजवटीमध्ये गोवामध्ये युसीसी म्हणजे समान नागरी संहिता ही लागू करण्यात आलेली होती. पोर्तुगीज सिव्हिल कोड म्हणून याची सुरुवात झालेली होती आणि आता हे गोवा सिव्हिल कोड म्हणून ओळखले जाते. तर समान नागरी कायदा याबद्दल लक्षात घ्या, पूर्वीपासून लागू असलेले आहे राज्य ते म्हणजे गोवा 1867. पहिले राज्य आहे युसीसी लागू करणारे उत्तराखंड 2024 मध्ये आणि दुसरे राज्य आता ठरलेले आहे गुजरात, मार्च 2026 मध्ये. आपल्याला या संदर्भातच्या फॅक्ट्स आगामी काळामध्ये 100% प्रश्न विचारला जाणार आहे. आणि लक्षात घ्या, वन लाईनर या घटकामध्ये म्हणजेच कोणत्याही तलाठी परीक्षा असेल किंवा सरळ सेवा परीक्षा, भरती परीक्षा असतील तर यामध्ये आपल्याला अशा फॅक्ट्स ह्या वारंवार विचारल्या जातात. त्यामुळे लक्षात घ्या, समान नागरी कायदा लागू करणारे दुसरे राज्य कोणते आहे तर गुजरात आणि पहिले राज्य कोणते होते आहे तर ते होते उत्तराखंड. आणि स्वातंत्र्यापूर्वी युसीसी लागू असणारे राज्य कोणते होते तर गोवा. पुढचा प्रश्न, नेपाळचे 47वे पंतप्रधान हे कोण झालेले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बालेंद्र शहा. तर बालेंद्र शहा यांनी नुकतीच नेपाळच्या पंतप्रधान पदाची ही शपथ घेतलेली आहे. नेपाळमध्ये जेन्झी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर के.पी. शर्मा ओली यांचे सरकार पायउतार झाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच 35 वर्षीय बालेंद्र शहा उर्फ बालेन यांनी नेपाळचे 47वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे. तर या संदर्भात ठळक वैशिष्ट्य काय आहेत तर बालेंद्र शहा हे रॅपर ते राजकारणी असा प्रेरणादायी प्रवास त्यांचा राहिलेला आहे. नेपाळमधील सर्वात तरुण लोकशाही पंतप्रधान ते आता ठरलेले आहेत. त्यांच्या पक्षाचं नाव आहे राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी आणि या पार्टीला 275 पैकी 182 जागा मिळालेल्या होत्या. नेपाळचे राष्ट्रपती सध्याचे आहेत रामचंद्र पौडेल आणि रामचंद्र पौडेल यांनीच त्यांना ही शपथ पंतप्रधान पदाची ही दिलेली आहे. आणि बालेंद्र शहा यांची नियुक्ती होण्या अगोदर हंगामी पंतप्रधान म्हणून सुशीला कार्की यांनी पदभार हा स्वीकारलेला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बालेन यांचे अभिनंदन करत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, भारतीय संविधानामध्ये युसीसीचा उल्लेख हा कोणत्या कलमामध्ये आहे? तर या प्रश्नासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 कलम 21, पर्याय क्रमांक 2
कलम 32, पर्याय क्रमांक 3, कलम 44 आणि पर्याय क्रमांक 4, कलम 368. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपले एमपीसी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.